नमः शिवाय. आज आपण पाहणार आहोत शिवलीला अमृतचा अध्याय 2, शिवरात्री महात्म्य आणि त्याची कथा. एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले, असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रतपूजन आहे, ज्यामुळे मृत्यूलोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल? तर शंकरांनी त्यांना पार्वतीला एक कहाणी सांगितली. तर आज पाहूया आपण शिवरात्रीची व्याध आणि हरिणी यांची कथा. तर काय महत्त्व आहे शिवरात्रीचं, का महाशिवरात्रीला एवढं महत्त्व दिलं जातं, तर ते पूर्ण पाहूया या व्हिडिओमध्ये. उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची एक कथा सांगितली. एका गावात एक व्याध शिकारी राहत होता. मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असतो. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते. त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनविले. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती. शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंदर्भित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. तो चतुर्थदशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली. सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलून कर्ज फेडण्याविषयी विचारले. शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेल असे वचन देऊन कैदेतून सुटून गेला. आपल्या दिनचर्याप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी निघाला, पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहानभुकेने व्याकुळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो तलावाच्या काठच्या बेलपत्राच्या झाडावरती बसला होता. पण शिकाऱ्याला माहिती नव्हतं की बेलपत्राच्या झाडाखालीच शिवलिंग आहे आणि तो दिवस होता म्हणजे शिवरात्रीचा. आणि त्याचा दिवसभर उपवासही घडला होता आणि त्याला खूप वेळ शिकारीसाठी झाडावर बसूनही त्याला एकही शिकार मिळाली नाही. आणि तो बेलाचं झाड खूप दाट आणि खूप मोठं होतं, त्याच्यामुळे त्याला समोरचं एकही शिकार दिसत नव्हता. अजाणतेपणे त्याच्या हातून शिवलिंगावरती कशी पूजा झाली, तर समोरचं त्याला न दिसल्यामुळे त्याने बेलाचे एक एक पान तोडून खाली टाकून दिले आणि योगायोगाने ते बेलाचे त्याने तोडलेले पान शिवलिंगावर पडले. याच्यातूनच त्याचा उपवासही घडला आणि त्याची नकळतही बेलपत्र वाहून शिवलिंगाची पूजाही झाली. दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्या करवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले. एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरिणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली. शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता. तितक्यात ती हरिणी बोलली, मी गर्भिणी आहे. तू एकाच वेळी 2 जीवांची हत्या करशील, हे योग्य नाही. मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईन, तेव्हा तू मला मार. शिकाऱ्याची धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडांआड लुप्त झाली. काही वेळाने दुसरी हरिणी तेथून निघाली. शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला हे बघून त्या हरिणीने त्याला सांगितले की, हे पारधी, मी एक कामातुर विरहिणी आहे. आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल. शिकारीनेही तिलाही जाऊ दिले. 2दा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्याच एक हरिणी आपल्या पिल्यासोबत तेथून निघाली. शिकाऱ्याला जणू स्वर्णसंधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्याच ती हरिणी बोलली, हे व्याध पारधी, मी माझ्या पिल्याला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते. यावेळी तू मला मारू नकोस. शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी 2दा शिकार गमावली आहे. माझी मुले तहानभुकेने व्याकुळ झाली असतील. उत्तरादाखल हरिणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटते आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईन. हरिणीचा तो व्याकुळ स्वर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकतच राहिला. काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार त्याने केला. पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवान्य स्वरात म्हणाल्या, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरिणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस. म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असशील तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईन. मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोर संपूर्ण रात्रीची घटनाचक्र आली. त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली. तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या 3ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत. मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू मला आता जाऊ दे. मी त्यांच्या समवेत तुझ्यासमोर हजर राहील. असं म्हणून त्याचा उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावरील बेलपत्र चढविल्यामुळे शिकाऱ्याची हिंसक हृदयाची निर्मल हृदयात परिवर्तन झाले. धनुष्य त्याच्या हातून निसटले. शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला आणि त्याचा दिवसभर उपवास झाला. रात्रभर शिकार न मिळाल्यामुळे जागरण झालं आणि न अजाणतेपणे त्याच्या हातून बेलाचे पानं तोडून ते त्यांनी खाली टाकले. ते शिवलिंगावर पडले. त्याची शिवलिंगाची पूजाही झाली आणि मंदिराच्या जवळच ते जंगल असल्यामुळे
शिवरात्रीमुळे मंदिरामध्ये रात्रभर भजन चालू होतं आणि ओम नमः शिवायचा जपही चालू होता. त्यामुळे रात्रभर त्याच्या कानावरती ते लोकांचे भजन, जप त्याच्या कानावरती पडत राहिलं. याच्यामुळे त्याचं जागरण, उपवास, पूजा आणि मंत्र जपही त्याचं पूर्ण घडलं. अशा रीती त्याचं तो महादेवाला मानत नव्हता किंवा त्याला देवाबद्दल माहिती नव्हतं. पण अजाणतेपणे त्याच्याकडे हे सगळं त्या दिवशी घडलं. म्हणजेच त्याच्या हातून पूर्ण महाशिवरात्रीचं पूर्ण महान काम झालं. थोड्याच वेळात मृग सहपरिवार शिकाऱ्यासमोर आला. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला निघाले. शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले. तो शिकार हरिण आणि त्याच्या 3 बायकाही तिथे शिकाऱ्यासमोर आल्या आणि त्या तिन्ही हरिणी म्हणत होत्या की त्या आमच्या नवऱ्यांच्या आधी आम्हाला तू मार, आणि ते पिल्लही म्हणत होते की आई-वडिलांच्या आधी तू आम्हाला मार. हे त्यांच्या मरणाची चढाओढ, एकमेकांबद्दलचं प्रेम पाहून त्याचं मन पूर्ण बदलून गेलं आणि त्याची हिंसा करण्याची सवय पूर्ण बदलून गेली. देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणती झाल्याबरोबर देवी देवतांनीही फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली. हे आहे महाशिवरात्रीची कथा, जी भगवान शंकरांनी आपल्या पत्नी पार्वतीला सांगितली होती. तर असं आहे हे महाशिवरात्रीचं महत्त्व.